दिनांक 19 जुलै 1950 देवगड तालुक्यातील किंजवडे गावच्या डोबवाडीत एका गरीब कुटुंबातील आनंदी आणि कष्टकरी उभयता श्री सदाशिव मुणगेकर आणि यमुनाबाई सदाशिव मुणगेकर यांनी एका बालकास दिनांक 19 जुलै 1950 रोजी यमुनाबाई यांच्या पोटी जन्मला। त्या बालकाचे नाव श्रीधर असे ठेवण्यात आले। इयत्ता 4थी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे येथे झाले। नम्र, शांत, सुस्वभावी, अल्लड आणि खिलाडू वृत्तीचा हा मुलगा पुढील शिक्षणासाठी वडील राहत असलेल्या सांताक्रूज मुंबई येथील 10 बाय 10च्या खोलीत चाळ वस्तीत मुंबईला आला। सांताक्रूज पूर्व येथील आनंद रात्र विद्यालय येथे 8वी पर्यंत शिक्षण घेतले आणि हातावर पोट असलेल्या घरच्या नाजूक परिस्थितीने आपल्या मागील भावंडे, त्यांचं शिक्षण इत्यादींचा विचार करून त्यांनी माझगाव येथील एका प्रतिष्ठित आस्थापनात नोकरीसाठी प्रयत्न केला। 1 वर्ष नोकरी सुद्धा केली। त्यानंतर 18 वर्ष पूर्ण झाली नव्हती हे त्यांच्या व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यामुळे त्यांना ती नोकरी सोडावी लागली। खंडेलवाल, हरमन, भांडूप आणि इतर 4-5 ठिकाणी त्यांनी त्यानंतर नोकरी केली। आता हातात पैसे येत होते, घरची परिस्थिती साधारण बदलत होती, परंतु किंजवडे सारख्या खेडेगावात असताना बालमनावर ग्रामदेवता स्थानेश्वराच्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या वेळी पेडणेकर गुरुजींच्या भजनात हरिनामाची आवड निर्माण झाली होती। त्याचा साक्षीदार श्रीदेव स्थानेश्वर होता आणि ती आवड त्यांना सारखी खुणावत होती। इकडे मुंबईत नोकरी करीत असताना लालबाग मुंबईचे सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री पाठणकर यांच्याकडे प्राथमिक धडे घ्यायला त्यांनी सुरुवात केली। 70-80च्या दशकात मुंबईत चंद्रकांत बुवा कदम, परशुराम पांचाळ यांचा भजन क्षेत्रात मोठा दरारा होता। दादरच्या फुल मार्केटमध्ये त्या दरम्यान चंद्रकांत बुवा आणि विलास पाटील बुवा यांची डबल बारी होती। बारीला तुफान गर्दी झाली होती। त्या बारीत विलास पाटील बुवांनी भाजीच्या मळ्यात खेळ क्रिकेटचा सुरू झाला, खेळाचा कॅप्टन म्हणून निवडिले भोपळ्याला, धावरे गोपाळा धावरे गोपाळा असा स्वरचित गजर विलास पाटील बुवा यांनी घेतला आणि हे गाणं ऐकून श्रीधर मुणगेकर यांना तिथूनच प्रेरणा मिळाली आणि दुसऱ्याच दिवसापासून गुरुवर्य विलासबुवा पाटील यांच्याकडे जाऊन त्यांनी त्यांचे पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली। विलासबुवा पाटील यांच्या परिस्पर्शाने आता श्रीधरबुवा मुणगेकर असा नावलौकिक होत होता। थोड्याच कालावधीत पाटील बुवांचे ते पट्टशिष्य म्हणून नावारूपाला आले। विलासबुवांच्या कोरसमध्ये अनेक वर्ष त्यांनी साथ केली। विलासबुवा लंडन दौऱ्यावर गेल्यानंतर गुरुजींच्या जागी मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शनमध्ये मुणगेकर बुवांनी वस्त्रहरण, पांडगो इलो रे इलो, चालगती अशी अजरामर नाटके तसेच काही टीव्ही सिरियलमध्ये सुद्धा काम केले। दरम्यान बुवांचं वैवाहिक आयुष्य सुरू झालं। घर, संसार, मुले, भावंडे यांचा सांभाळ करता करता अनेक भजन स्पर्धांमध्ये बुवांनी बक्षिसं सुद्धा मिळवली। 90च्या दशकात ऑडिओ कॅसेटची मोठी लाट होती। तत्कालीन व्हिनस, टी सिरीज, आहूजा, पुढील दशकात नयना कॅसेट कंपनी, कवी कॅसेट कंपनी यासारख्या अनेक कॅसेट आल्या। सिंगल बारी, डबल बारी कॅसेट प्रचंड गाजल्या। पुढे सीडीचा जमाना आला, व्हिडिओ सीडी सुद्धा निघाल्या। दरम्यान एका स्पर्धेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते मुणगेकर बुवांना घड्याळ भेट मिळाली। ती आठवण आणि तो क्षण आजही बुवांनी काळजाच्या कोपऱ्यात जपून ठेवला आहे। बुवांना अनेक पुरस्कार मिळाले। तत्कालीन दिग्गज भजनी बुवांशी डबलबारी सामने केले, त्यापैकी दत्ताराम मिराशी, काशीराम परब, बुवा गोपीनाथ बागवे, कृष्णा पवार, गणेश गावडे, परशुराम बुवा पांचाळ, विजय बुवा काटे, चंद्रकांत तिर्लोटकर आणि शेकडो बुवांसोबत डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून खेळीमेळीने बाऱ्या केल्या। मुणगेकर बुवांना तबला पखवाज साथ करणाऱ्या सर्व कलावंतांची नावे घेताना ते भारावून जातात। बुवांनी चालवलेली भजनी मंडळे आणि त्यांचे आघाडीचे शिष्य इत्यादीबद्दल बुवा कौतुकाने नेहमी सांगत असतात। त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल सांगत असताना 2 नावे ते नेहमी घेतात, ती म्हणजे भगवान लोकरे आणि फोंडाघाटचे मधाळ कोड स्वभावाचे परंतु तिखट वाणीचे बुवा श्री रामदास कासले।
4 मे 1951ची सोनेरी पहाट. सह्याद्रीच्या डोंगर रांगातून निखळ सौंदर्याची उधळण करणाऱ्या परशुरामाच्या कोकण भूमीतला कोल्हापूर सीमारेषेवरील कणकवली तालुक्यातील शेवटचा गाव मधाचा माठ फोंडाघाट. श्री बाळकृष्ण कासले आणि सत्यभामा बाळकृष्ण कासले यांच्या पोटी एक बालक जन्माला आले. त्यांचे नाव रामदास असे ठेवण्यात आले. रामदास लहानपणापासूनच मस्तीखोर परंतु अभ्यासात हुशार. फोंडाघाट गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळेत शिक्षण घेऊन 1968 रोजी जुनी मॅट्रिक तेव्हाची 11वी उत्तीर्ण झाले. त्यानंतर 1969-70 सालात ॲग्रिकल्चर डिप्लोमा लांजा रत्नागिरी येथे पूर्ण केला. लहानपणी बालमनावर भजनाचे संस्कार घरातच झाले होते. त्यांचे काका श्री कृष्णा कासले हे बुवा होते. त्यांच्या भजनात बसून काकांकडून प्रेरणा घेऊन त्याच काकांकडे 1970 साली मुंबईत बुवा राहायला आले आणि छोटी मोठे कामे करता करता भारतीय रेल्वेत नोकरीला लागले. नोकरी करता करता काकांच्या माध्यमातून पंडित डी.पी. अडसूळ यांच्याकडे क्लासिकल शिक्षण घ्यायला रामदास यांनी सुरुवात केली. दरम्यान गिरण गावातील नारायण मिल गल्लीतील गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा त्यावेळी चालवायचे. तिथेच पांचाळ बुवांना 5 वर्ष बुवांनी कोरस केले आणि परशुराम पांचाळ यांना गुरुपद देऊन पुढे त्यांचे ते शिष्य झाले आणि तेच मंडळ काही वर्षांनी त्यांनी चालवायला घेतलं. रामदास कासले हे नाव भजन क्षेत्रात आता झळकू लागले होते. कॅसेट सीडीच्या जमान्यात अनेक कॅसेट रामदास कासले बुवांच्या आल्या. तार सप्तकात आवाज भिडवणारे बुलंद आवाजाचे बुवा अशी डबलबारीत ओळख निर्माण झाली. तत्कालीन भजन सम्राट संगीतरत्न विलासबुवा पाटील, काशीराम परब, दत्ताराम मिराशी, एकनाथ कांडर, चंद्रकांत तिर्लोटकर, दाजी धोपटे, भालचंद्र केळुसकर आणि अशा असंख्य बुवांशी शेकडो डबलबारी सामने बुवांनी केले. त्या दरम्यान बुवांच्या वैवाहिक जीवनाला सुद्धा सुरुवात झाली होती. बुवांचा तो सुवर्णकाळ होता आणि बुवांनी आजही मागे वळून पाहिले नाही. गेली 55 वर्ष भजन क्षेत्रात नामस्मरणाचे पुण्यकाम करत असताना बुवांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी कुरार भूषण, दिंडोशी भूषण, भजन रत्न, महाराष्ट्र भजन रत्न, कोकण रत्न इत्यादी आणि असे अनेक पुरस्कार बुवांना मिळाले. भारतीय रेल्वेतून चार्जमन सुपरवायझर या पदावरून 34 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर रामदास कासले बुवांनी माझी स्वरयात्रा हे सुमारे 55 रागांसह नोटेशन, पलटे, विस्तार इत्यादींचा समावेश असलेलं स्वलिखित पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या पहिल्या आवृत्तीची काही दिवसातच विक्री झाली. बुवांनी अनेक शिष्य घडवले. त्यापैकी प्रमोद हरियान हे आघाडीचे नाव आज भजन क्षेत्रात अग्रेसर आहे. प्रमोद हरियान बुवा हे सचिव असलेल्या अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ या महाराष्ट्रातील शिखर संस्थेचे अध्यक्ष बुवा भगवान लोकरे हे रामदास कासले यांचे तत्कालीन कट्टर प्रतिस्पर्धी बुवा राहिले आहेत. रामदास कासले विरुद्ध भगवान लोकरे यांची 90च्या दशकात डबलबारी कॅसेट अत्यंत लोकप्रिय झाली होती. त्यानंतर भगवान लोकरे, श्रीधर मुनगेकर आणि रामदास कासले यांच्या अशा अनेक तिरंगी बाऱ्यासुद्धा झाल्या. या दोन्ही बुवांबद्दल बोलताना रामदास कासले बुवांचा कंठ दाटून येतो. भगवान लोकरे यांच्याबद्दल अनेक आठवणी कासले बुवांनी आजही जपून ठेवलेल्या आहेत. रत्नांची खाण असलेल्या रत्नागिरीतील पूर्णगड गाव, खळखळणाऱ्या समुद्राची गाज, दर्याचा माज आणि निसर्ग सौंदर्याचा साज असलेल्या परशुरामाच्या कोकण भूमीत दिनांक 1 जून 1951 रोजी भगवान नावाच्या बालकाला सौभाग्यवती तारामती दत्तू लोकरे या माऊलीने जन्म दिला. जिल्हा परिषद शाळा पूर्णगड आणि माध्यमिक शाळा या ठिकाणी बुवांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं. SSC पर्यंत शिक्षण पूर्ण करून बुवा नोकरीसाठी मुंबईला गेले. पण जाताना एक गोष्ट न्यायला ते अजिबात विसरले नाहीत आणि ती म्हणजे भजन. पणजोबा, आजोबा आणि वडील अशी 3 पिढ्यांची जहागिरी बुवांकडे परंपरेने चालत आली होती. घरातच भजनाचे बाळकडू प्यायलेले हे सुशील, हरहुन्नरी, हजरजबाबी, दिलदार व्यक्तिमत्व 1969 साली मुंबईला येऊन
छोटी मोठी कामे करू लागले. दरम्यान मुंबईतील भजन बाऱ्यांना सुद्धा जाऊ लागले. 1973 साली MTNL महाराष्ट्र टेलिफोन निगममध्ये नोकरीला रुजू झाले. दरम्यान कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवा यांच्या भजनाच्या प्रेरणेने बुवा प्रेरित होऊन त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले आणि त्यांच्याकडे शिकता शिकता बुवा डबलबारी करू लागले. 1975 साली सुमन एकनाथ आडिवरेकर यांच्याशी बुवांचा विवाह झाला. दाजी भाटवडेकर यांच्या संशय कल्लोळ नाटकात नारदाची भूमिका सुद्धा 1990 साली बुवांनी केली होती. 90च्या दशकात कवी कॅसेट कंपनीची भगवान बुवा लोकरे यांची नारायणी नमोस्तुते ही कॅसेट आली आणि कॅसेटमधील सर्व विक्रम त्यांनी मोडले. त्यातील हे गजानना श्री गणराया आरती करीतो ही तुझला ही सुखकर्ता दुःखार्ता दशावतार बाजातली आरती गेली 30 वर्ष श्रोतांच्या मनात अधिराज्य करून आहे. भगवान बुवा लोकरे या नावाला वलय प्राप्त झाले. बुवांचा भारदस्त गोड आवाज, शुद्ध मराठी, स्पष्ट वक्ता, विनोदी, प्रामाणिक, रुबाबदार अशा अनेक गुणांमुळे बुवा लौकिक प्राप्तीच्या शिखरावर पोहोचले. मुकेश भगवान लोकरे आणि वृंदा भगवान लोकरे ही बुवांची 5वी पिढी आजही बुवांचा वारसा पुढे चालवत आहेत. तत्कालीन सुप्रसिद्ध भजन महर्षी परशुराम बुवा पांचाळ, विलास पाटील, निवृत्ती बुवा चौधरी तसेच चिंतामणी बुवा पांचाळ, गोपीनाथ बागवे, गणेश गावडे, गणेश बंडा अशा शेकडो बुवांसोबत बुवांनी डबलबारीज कार्यक्रम केले. बुवांनी शेकडो शिष्य घडवले. सामाजिक कार्याची आवड आणि ध्यास असल्यामुळे बुवांनी महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्षपद गेले 20 वर्ष सांभाळले होते. आता अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाच्या अध्यक्षपदी बुवा विराजमान आहेत. भगवान बुवा लोकरे यांच्या नेतृत्वात संस्थेने प्रभावी अशी कामगिरी केली आहे. रामदास कासले बुवा, श्रीधर मुणगेकर बुवा हे बुवांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. श्रीधर मुणगेकर बुवा रामदास कासले बुवांपेक्षा 10 महिन्यांनी वयाने मोठे आहेत, तर कासले बुवा भगवान लोकरे बुवा यांच्या वयात फक्त 1 महिन्याचे अंतर आहे. 2026 हे या त्रिमूर्तींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे वर्ष आहे. गेली 75 वर्ष पांडुरंगाने भजन क्षेत्राला दिलेले हे 3 हिरे आता आपल्या वयाच्या 75मध्ये आहेत आणि त्यानिमित्ताने हा अभिष्ट चिंतन सोहळ्याचा योगायोग आज अखिल भारतीय भजन संमेलनाच्या निमित्ताने इथे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत जुळून येत आहे. योगायोगाने 3 प्रतिस्पर्धी एकाच वर्षातले आहेत. यात त्रिमूर्तींना वाढदिवसाचे शतक पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा देऊया. आपले अमूल्य योगदान भजन क्षेत्राला प्रेरणादायी आहे. आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच त्या पांडुरंगाचरणी प्रार्थना. आपण अनेक पिढ्या भजनाच्या माध्यमातून संस्कारी केल्या आहेत. तुम्हा 3ही भजन सम्राटांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. धन्यवाद. आता अजिबात वेळ न दवडता मी या आपल्या 3 सत्कारमूर्तींना इथं बोलवते. श्रीधर मुणगेकर, रामदास कासले आणि भगवान लोकरे, आपल्याला तिघांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. ऋषी मुनीने जप तप केला, संतांनी हा मार्ग दाविला. ऋषी मुनीने जप तप केला, संतांनी हा मार्ग दाविला. हरि भजन हे साधन पैसोपे, ईश प्राप्तीने जळतील पापे.
ईश प्राप्तीने जळतील पापे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाने भजनी कलावंतासाठी केले आजच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठीचे आपले जे तिन्ही सत्कार मूर्ती आहेत त्यांचा आधी आपण मंडळाच्या वतीने सन्मान करणार आहोत आणि त्यासाठी मी ज्येष्ठ बुवा एकनाथ कांडर यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपल्या हस्ते आपण या तिघांचाही हा सन्मान करायचा आहे. एकनाथ कांडर बुवा आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आत्ता कृपया फोटो काढायची घाई करू नका, त्याच्यासाठी आपण वेगळा वेळ देऊया. थोडंसं थांबा. आत्ताचा क्षण या तिघांचा आहे आणि त्या तिघांना तो भरभरून जगून घेऊ द्यात. आपण फोटो काढूया, निवांत फोटो काढूया. आत्ताच्या क्षणाला त्यांचा सन्मान आणि त्यांचा आजचा हा अभिष्टचिंतनाचा सोहळा होऊ द्या. सगळ्यांना विनंती आहे की थोडंसं थांबा. ऋषी मुनींनी जप तप केला संतांनी हा मार्ग दाविला. एकनाथ कांडर बुवा यांच्या हस्ते आपण या तिघांचाही या तिन्ही सत्कार मूर्तींचा आज सन्मान करतोय. आपण सगळेजण उभं राहून जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी, कारण मागची अनेक वर्ष हे सगळेजण भजन संस्कृती हा संप्रदाय आणि ही परंपरा पुढे नेण्यासाठी, ती जपण्यासाठी आणि पुढच्या पिढीकडे ही समृद्ध परंपरा देण्यासाठी प्रचंड झटत आलेले आहेत. आपला संसार गाडा सांभाळून आणि इतर सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून हे सगळेजण भजन परंपरेसाठी हे काम करतायत. त्यामुळे आजचा हा क्षण या तिघांसाठीचा आहे, त्यांच्यासाठीचा महत्त्वाचा आहे आणि आपली टाळ्यांची साथ ही त्यांच्यासाठी आज महत्त्वाची असणार आहे. त्या रूपाने आपण त्यांचे सगळे आशीर्वाद घेऊ शकणार आहोत. आपलं हे भाग्य आहे की या क्षणाला आपण या सगळ्याचे प्रत्यक्षदर्शी आहोत. पुष्पगुच्छ आजच्या या भजन संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची आठवण राहावी यासाठी एक सन्मान चिन्ह, मायेची शाल मंडळाकडून आणि श्रीफळ असं स्वरूप आहे या सन्मानाचं. ऋषी मुनींनी जप तप केला संतांनी हा मार्ग दाविला. हरि भजन हे साधन पैसोपे ईश प्राप्तीने जळतील पापे ईश प्राप्तीने जळतील पापे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाने भजनी कलावंतासाठी केले. रामदास कासले बुवा यांचा हा सन्मान होतो. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण पुन्हा एकदा सगळेजण. वयाची 75 हे तिघही आता पूर्ण करतायत आणि त्यानिमित्तानं त्यांचा हा विशेष सन्मान मंडळाच्या वतीनं होतोय. आयुष्याची कित्येक वर्ष या भजनाच्या परंपरेसाठीचा ध्यास घेऊन ही सगळीजण मंडळी झटत आलेली आहेत आणि त्यामुळे या निमित्ताने जे मागची अनेक वर्ष आणि त्यांच्या कामाच्या सगळ्या धबडक्यामध्ये सुद्धा भजन परंपरा सांभाळणारे हे सगळेजण आहेत. मगाशी जसं या चित्रफितीत आपण बघितलं एकमेकांचे कट्टर विरोधक होते डबलबारीचे, पण आत्ता या क्षणाला तिघही एकत्र उभे दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हे हसू आणि हे समाधान त्यांच्या घरच्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. या पुढे सुद्धा अशीच पुढची इनिंग सुद्धा त्यांची सुरू राहो. निरोगी आणि उदंड आयुष्य तिघांनाही लाभो अशा सदिच्छा आपण त्यांना देऊयात. वयाने, मानाने, अनुभवाने सगळ्याच बाबतीत ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी आपणच त्यांच्याकडून आशीर्वाद मागूयात. ते जसे या भजन परंपरेसाठी झटलेले आहेत तशीच लोककला पुढे नेण्याचं आणि ते संवर्धित करण्याची ताकद आपल्यात थोडी तरी झिरपावी त्यांच्यातून अशी अपेक्षा ठेवूया. कारण या सगळ्यांनी केलेलं काम फार मोठं आहे आणि त्या तुलनेत आपण सगळेजण फार लहान आहोत. त्यामुळे आजच्या निमित्ताने त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्याकडूनच आपण आशीर्वाद मागूया.
मंडळाची आठवण म्हणून, आजच्या भजन संमेलनाची आठवण म्हणून हे एक सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ अशा स्वरूपाचा सन्मान आपण या सगळ्यांचा करतोय. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण पुन्हा एकदा तिघांसाठी सुद्धा. आणि या खास क्षणी तोंड गोड करायला हवं, त्यामुळे केक सुद्धा कापायचा आहे. बुवांसाठी कोणाला जर वाढदिवसासाठी एखादं गीत गायची इच्छा असेल तर जरूर इथे या. जर कोणाची इच्छा असेल तर पुन्हा एकदा टाळ्या वाजवूयात. हाच क्षण आहे जो गोठवायला हवा आणि आयुष्यभर सोबत ठेवायला हवा. एकाच क्षेत्रामध्ये काम करणारी ही सगळी मंडळी आणि आपापलं काम करत असताना अर्थात डबलबारीच्या वेळेला एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले हे भजन सम्राट आहेत सगळे. आणि आज मात्र एकत्र या एका मंचावर आहेत. आजचा क्षण वेगळा आहे, आजचा क्षण खास आहे. वयाची 75 हे तिघं गाठतायत आणि त्यासाठी हा क्षण गोड करण्यासाठी आपण केक सुद्धा इथे आणलेला आहे. आता केक हे सगळे मान्यवर मंडळी कापतील, तोंड गोड करतील. टाळ्या. तिन्ही आजच्या या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरच तिघही थांबा आणि बाकी सगळ्यांना विनंती आहे की आपण समोर आसनस्थ व्हा.